फार छान दिसत आहेत. आणि सर्वात प्रथम मॅडमचं मी आभार मानते की त्यांनी मला इथे आमंत्रित केलेलं आहे तुमच्याशी बोलायला. हळदी कुंकू म्हटलं की आपला एकदम सर्वात जिव्हाळ्याचा सण आहे, बरोबर आहे की नाही. आता पूर्वी पंचमी होता, परंतु झाडं तोडल्यामुळे झोपेच खेळायला मिळत नाही. त्याच्यामुळे आता पंचमी आपण विसरून चाललो आहोत आणि आपला आवडता सण म्हणजे फक्त आता संक्रांत. मग ती संक्रांत होऊन गेली तरी महिनाभर आपण एन्जॉय करतो की नाही. छान छान साड्या घाला, दागिने घाला, बरोबर ना. तर आपला सर्वात जास्त आवडता सण हा आहे आणि आपल्या सौभाग्याचं एक प्रतीक म्हणून हा सण आपण उत्सव साजरा करतो. संक्रांत होऊन गेली, हळदी कुंकू होऊन गेलो तरी महिनाभर आपण या गोष्टी पाळतो. मला तर वाटतं 8 मार्चपर्यंत हळदी कुंकू चालू असतं, बरोबर आहे ना. तिकडे जा सर्वांचं. तर या पवित्र अशा हळदी कुंकू दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना तुमच्या सौभाग्याचं रक्षण हो, तुम्हाला चांगलं सौभाग्य मिळो, तुमच्या पतिदेवांना दीर्घ आयुष्य मिळो, चांगलं आरोग्य मिळो अशी परमेश्वरची मी प्रार्थना करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते हळदी कुंकवाच्या दिवशी. आता दागिने घालता छान दिसतात तुम्ही सगळ्या, परंतु आता दागिन्याबरोबर एक प्रतिष्ठा म्हणून पण आपण जास्तीचे दागिने घालतो, बरोबर आहे की नाही. आणि चांगली गोष्ट आहे, आपला नवरा आपले लाड करतो, चांगले चांगले दागिने घेतो, मोठे काळ्यातले घेतो, बरोबर आहे की नाही. ज्यांना मिळतात त्यांना पण आणि नाही मिळत त्यांना पण, शेवटी 2 काळे मणी आणि हे महत्त्वाचं असतं, बरोबर आहे की नाही स्त्रियांना. परंतु मला याच्यातून हे सांगायचं आहे की तुम्ही दागिने जरूर घाला, आपल्याकडे आहे, ज्यांना मिळतात त्यांना शिकवणं आहे, परंतु त्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे की नाही. त्याची काळजी कशी घेता तुम्ही, घेता का काळजी त्याची. मला माहिती नाही घेत, कारण तेच आपले कमवलेले दागिने, जिथे आपलं भावबंद जुळलेला असतो, जे आपल्या सौभाग्याचं लेणं असतं, असे आपलं सोनं, काही दागिने असो, चेन असेल, गळ्यातलं असेल, बांगड्या असेल, तुमचं काही किमती वस्तू असेल सोन्याची, तर त्याचं रक्षण आपल्याकडून होतं का. सहज लोक आपल्याला लुटून जातात. तुम्ही वॉकिंगला जाता, मॉर्निंग वॉकला जाता, भाजी आणायला जाता, तर अशा वेळेला जे काही लोक आहेत फसवणारे, चालता तुम्ही एखाद्या रस्त्यावर चालले तर 2 व्हीलरवाले येतात, त्या गाडीला नंबर नसतो, आपण चालता बोलत चालतो फोनवर एकमेकींसोबत, जेवली का गं, खाल्ली का गं, तिकडं जायचं इकडं शेल लागला, असं म्हणजे जनरली एक आपल्या बायकांचा स्वभाव असतो की आपण अशा प्रकारे हे करतो. परंतु त्याच वेळेला आपल्या बाजूने एखादी विदाऊट नंबर प्लेटची गाडी चाललेली आहे, जे मुलं त्याच्यावर जाऊन बसले, ज्यांनी तोंडाला रुमाल बांधले, जे तुमच्याकडून पुढे जातात, परत मागे वळून येतात, परत जातात, तर आपलं लक्ष पाहिजे की नाही अशा लोकांकडे. हे जे आपल्या गळ्यातलं चेन स्नॅचिंग करतात, गळ्यातलं खेचून आपले दागिने नेतात, हे लोक 2 व्हीलरवर असतात. त्या 2 व्हीलर स्पोर्ट बाईक असतात, त्यांना नंबर वगैरे नसतो, त्या लोकांनी तोंड वगैरे बांधलेलं असतं, कॅप घातलेले असतात. या गोष्टी जर तुम्हाला माहीत असेल, तर एखादी घटना घडायची असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत झाली तर तुम्ही आता याच्यानंतर तुमच्या गळ्यातलं खेचून जाऊ नये किंवा तुमचा दागिना जाऊ नये, तुम्ही काळजी घेणार आहात की नाही. फक्त लक्ष ठेवायचं आहे की कोण आपल्या बाजूने किती वेळा गेला, त्याच्या गाडीला नंबर नाही आहे, ही गोष्ट काळजी घ्यायची आहे.